अगं स्वामी महाराज म्हणजे एक अथांग महासागर आहे, ज्याला कुठेही अंत नाही. तू जितकी माहिती घेशील तितकी कमीच वाटेल तुला. कारण या महासागरातून आपण फक्त ओंजळभर पाणी मिळवण्याचे स्वप्न पाहतो. पण महाराजांचं म्हणणं असतं की या महासागरातून तुम्ही किमान बादलीभर तरी पाणी घेऊन जाऊ. याचा अर्थ काय? तर आपण स्वामींकडे जे मागतो ते कणभर असते, पण स्वामींना आपल्यासाठी काही द्यायचं झालं तर ते आपल्यासाठी योग्य असणारं भरभरून देतात. कारण आपण त्यांच्याकडे कायम फक्त मागतच असतो. परंतु त्यांनी जे आजवर दिलंय त्यासाठी सुद्धा भक्तांनी कधीतरी कृतज्ञता व्यक्त करावी. महाराजांची हीच तर शिकवण आहे की आपण आपलं विहित कार्य निमूटपणे करावं. आपलं कर्म आपण कसं करतो याचा पूर्ण लेखाजोखा त्या भगवंताकडे असतोच. त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. साक्षात परब्रह्म या भूतलावर मानवी देह धारण करून अवतीर्ण झाले आणि आपल्याला ते आता या कलियुगामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसतायत. मात्र ते युगायुगातून भक्तगणांसाठी, भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांना सामोरे जात राहिले.